भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना 8 तास वीज देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना 8 तास वीज पुरवठा करावा, तसंच विहीर, बोरवेल आणि सर्व कृषी पंपांसाठी सलग 10 तास वीज पुरवठा देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसह विविध प्रश्नांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। एकच गट्टी पाणी आमच्या हक्काचं, वीज आमच्या हक्काची, नदीकाठच्या शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी सलग 8 तास लाईट, वीज आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, वीज आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। सध्या भीमा नदी कालवा परिसरातील शेती पंपांना केवळ 2 तास वीज पुरवठा केला जात असून इतर शेतकऱ्यांना 6 तास वीज दिली जात आहे। उष्णतेमुळे होरपळलेल्या पिकांना पावसाअभावी मोठा फटका बसत असल्यानं हा निर्णय तात्काळ रद्द करून भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना किमान 8 तास वीज पुरवठा करण्यात यावा। याशिवाय जिल्ह्यातील विहीर, बोरवेल आणि शेतीसाठी असलेल्या सर्व कृषी पंपांना पूर्ण क्षमतेनं सलग 10 तास वीज पुरवठा देण्याची मागणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली। एका बाजूला कर्नाटकमधले शेतकरी खुलेआम 11 तास चंद्रभागेतून पाणी उपसा करताय आणि महाराष्ट्रामध्ये मात्र केवळ 2 तासच पाणी मिळतं। हा अन्याय आहे। त्याचबरोबर जलसंपदा विभागानं पाण्याचं वाटप करत असताना विशाळपणा दाखवला आहे। त्याचं वॉटर ऑडिट झालं पाहिजे आणि तातडीनं सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आता पिकं वाळून चाललेली आहेत। त्यामुळं आता जी काय 2 तास वीज दिली जाते ती मागं घेऊन किमान 7 ते 8 तास वीज दिली पाहिजे, तरच ही पिकं वाचणार आहे। नवीन लागण करायला परवानगी नाही दिली तर आमची काय हरकत राहणार, परंतु जी पिकं उभी आहेत त्याच्यावर आम्ही खर्च केलेला आहे ती वाचवणं गरजेचं आहे। त्याचबरोबर गेली 4 महिने, कारण साखर कारखाने बंद होऊन 4 महिने झाले, ज्या साखर कारखान्यांनी ऊसाची FRP दिलेली नाही त्यांच्यावर कारवाई अजूनही झालेली नाही। ती तातडीनं व्हावी आणि ती जर होणार नसेल, शेतकऱ्याला पैसे मिळणार नसतील, कालच एका शेतकऱ्यानं दुर्दैवीरित्या आत्महत्या केली, तर ज्या पद्धतीनं बँका शेतकऱ्याच्या घरात घुसून त्यांचं भांडीकुंडी जप्त करतात, तसं साखर कारखान्याचे संचालक आणि चेअरमन यांच्या घरात घुसून त्यांची भांडीकुंडी बाहेर काढल्याशिवाय शेतकरी राहणार। कायदा आपलं काम करणार नसेल तर वेळप्रसंगी शेतकऱ्याला कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला। या प्रसंगी विजय रणदिवे, तानाजी बागल, शिवाजी पाटील, मोहसिन पटेल, सचिन पाटील, इक्बाल मुजावर, विल्ल्यानी सुर्वे, अब्दुल रजाक मकानदार, अजिनाथ परबत, सचिन अटकळे, शहाजान शेख आणि युवराज धुळे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते।